मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण बातम्यांचा मागोवा घडामोडींचा. अतिशय कमी वेळात प्रेक्षक प्रिय ठरलेला मॅक कट्टा वेगवेगळ्या विषयांशी आपल्याशी संवाद करत असतो. या आठवड्यात जरा अन्य कामांमुळे मॅक कट्टा नियमित नव्हता. आता पुन्हा एकदा आपल्या भेटीला मॅक कट्ट्यानं. भारतीय जनता पार्टीने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आणि सत्तेत असलेला पक्ष म्हणजे केंद्रात दीर्घकाळ सत्ता 2014 पासून विविध राज्यात सत्तेत असलेला पक्ष, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीच्या नियुक्तीचीही तेवढीच चर्चा माध्यमातून सुरू आहे. ज्या ज्या प्रांतातले राज्यातले पदाधिकारी निवडले गेलेत म्हणजे राष्ट्रीय सरचिटणीस, उपाध्यक्ष, मंत्री, भारतीय जनता पार्टीचे विविध सेल म्हणजे प्रकोष्ठ आहेत, विभाग आहेत, त्याचे प्रमुख असे ज्या प्रांतातनं निवडले गेलेत त्या प्रांतात त्यांच्या नावांच्या वर्ण चर्चा सुरू आहे. तिथल्या स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केलंय. काही ठिकाणी बॅनर, समाज माध्यमात त्याची चर्चा सुरू आहे. ह्या सगळ्या कार्यकारिणीच्या निवडीचा थेट संबंध आता 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने जोडला गेलेला आहे, विशेषतः संघटनात्मक दृष्ट्या. म्हणजे ही जी काही राष्ट्रीय कार्यकारिणी भाजपने घोषित केली, अर्थात ते टप्प्याटप्प्याने अधिक विस्तारेलही वेगवेगळ्या स्वरूपात. पण ह्या कार्यकारिणीने एका अर्थाने अजेंडा ठरवणं, संघटनेची धोरणं ठरवणं, कार्यक्रम संघटनेला देणं, कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावणं, असं करत करत 2029चा एक अजेंडा संघटनेच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विकसित करत नेणं असं अपेक्षित आहे किंवा अशीच चर्चा सुरू आहे. त्याचा आणखीन एक पहिला टप्पा आहे ती 2027ला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका, विशेषतः पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांची चर्चा या कार्यकारिणीच्या नियुक्तीची जोडली गेलेली आहे. यातलं जे एक चर्चेत नाव आलं आणि त्याचा संदर्भ परत एकदा उत्तर प्रदेशची आहे ते म्हणजे विनोद तावडे. विनोद तावडे हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले नेते, अर्थात भाजपाचे नेते ही एवढीच त्यांची मर्यादित ओळख नाही, तर दीर्घकाळ विद्यार्थी परिषदेचं कार्य केलेले, विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ कार्यकर्ते. म्हणजे पुण्यात त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात पुण्यात ते संपर्कात आले आणि कामाला लागले. व विविध ठिकाणी म्हणजे पुणे, मुंबई, महाराष्ट्र अशा ठिकाणी त्यांनी पूर्ण वेळ काम केलं. राष्ट्रीय महामंत्री म्हणून विद्यार्थी परिषदेचं काम केलं आणि आपली जी काही विद्यार्थी परिषदेची कारकीर्द होती ती आपल्या कौशल्यानी, गुणांनी, खुबीनी अशी त्यांनी गाजवली. त्यामुळे तावड्यांचा विद्यार्थी परिषद महाराष्ट्र यावर एक प्रभाव आहे आणि दीर्घकाळ तावड्यांबरोबर काम करणारे कार्यकर्ते विद्यार्थी परिषदेचे आज महाराष्ट्रात सगळेच काही राजकारणात सक्रिय नाहीत, ते दिसतात ते वेगळे सोडून द्या, समाज जीवनाच्या वेगवेगळ्या ठिकाणीही ते कार्यरत आहेत. अशा विनोद तावडे ज्यांना 2019चं थेट तिकीट नाकारलं गेलं होतं, त्यामुळे खूप मोठी चर्चा झाली होती. म्हणजे मुळातच 2014ला पहिल्यांदा महाराष्ट्रात सत्ता ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची आली, कारण केंद्रात सत्तांतर झालं होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते आणि अमित शहा यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धुरा होती आणि अमित शहा यांचं जे काही अंगभूत कौशल्य आहे, राजकीय जाण आहे, अनुभव आहे, त्या आधारे त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाचा पट बदलला आणि इथेही सत्ता भारतीय जनता पार्टीची आली. चांगली म्हणजे त्यावेळी सर्वाधिक आमदार आणि भारतीय जनता पार्टीच्या ही स्थापनेपासून महाराष्ट्रातील सर्वाधिक आमदार त्यावेळी निवडून आले होते. त्याचवेळी जी काही मुख्यमंत्री पदाची नावं होती त्यात एक स्वाभाविक विनोद तावडे यांचं नाव होतं, कारण विनोद तावडे विधान परिषदेचे 2 वेळा सदस्य होते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राहिले होते. त्यापूर्वी ते मुंबई महानगराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहिले होते. कोकणाची संघटनात्मक जबाबदारी त्यांच्याकडे होते. ते ज्यावेळी मुंबई महानगराचे भाजपचे अध्यक्ष होते त्यावेळी त्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. मुख्यमंत्री त्यावेळी नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी नरेंद्र मोदी परत एकदा निवडून आल्यानंतर अतिशय भव्य आणि मोठा सत्कार शिवाजी पार्कवर विनोद तावडे यांनी घडवून आणला होता. अगदी कल्पकतेने, म्हणजे आज जे सगळे इव्हेंट दिसतात तो त्यांनी त्यावेळी केला होता की कमळ त्या व्यासपीठातनं खालनं वर येत गेलं, त्याच्यात नरेंद्र मोदी अवतरले, त्याचीही चर्चा झाली होती. त्यामुळे एकीकडे संघटनात्मक कामाचा अनुभव, राजकीय कामाचा अनुभव आणि अशा प्रकारच्या ज्या काही एक प्रसार माध्यमात चर्चेत राहण्याकरता, बातमी होण्याकरता
स्पेस मिळवण्याकरता ज्या कृत्याची गरज असते ती केवळ राजकीय कामाची गरज असते असं नाही, कृत्या म्हणा, काही नवीन प्रयोग म्हणा, याला सृजनशीलता असं म्हणता येऊ शकतं, असं करण्याची क्षमता असणारे असे विनोद तावडे आहेत. विनोद तावड्यांची सर्वपक्षीय मैत्री सर्वांनाच माहिती आहे. अशा विनोद तावड्यांना ज्यांच्याकडे काही खाती होती, मुख्यमंत्रीपद मिळालं नाही आणि उर्वरित काही शिक्षणासह काही खाती होती, त्यांना 2019चं विधानसभेचं तिकीट नाकारलं गेल्यावर खूप मोठी चर्चा राजकीय झाली होती. तिकीट कापण्यात कोण होतं, कशामुळे तिकीट कापलं वगैरे वगैरे, त्या सगळ्याची चर्चा करण्याची आत्ता गरज नाही, कारण सगळ्यांना संदर्भ माहिती आहे. पण आपलं तिकीट कापलं गेल्यानंतर अस्वस्थ न होता, संयम, विवेक, शांत राहून कुठल्याही प्रकारच्या जाहीर कमेंट न करता, कदाचित दुःख वाटलं असेल, वाईट वाटलं असेल, तर अगदी जे जवळचे मित्र आहेत त्यांच्याकडे ते व्यक्तही झाले असतील. पक्षाचे जे काही वरिष्ठ नेते आहेत, जे निर्णय करण्यात आहेत, त्यांच्याशी त्यांनी आपली मन मोकळं केलं असेल. पण कुठल्याही प्रकारची आपल्या देहबोलीतनं, बोलण्यातनं कुठल्याही प्रकारची नाराजी किंवा कुठलाही वेगळा अर्थ निघणार नाही याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली होती. आणि त्यानंतर विनोद तावडे यांचा जो आजचा राजकीय आलेख वाढतोय, त्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा अधिक आहे. म्हणजे मग पक्षाने त्यांना त्याच्यानंतर दिल्लीत जबाबदारी दिली. ते राष्ट्रीय चिटणीस, सरचिटणीस झाले आणि राष्ट्रीय सरचिटणीस झाल्यामुळे स्वाभाविकच एक त्यांचा जो काही क्षमता आहे त्यानुसार ते काम करायला लागले भारतीय जनता पार्टीचं. त्याच्यानंतर त्यांच्याकडे बिहारच्या निवडणुकांची, म्हणजे त्या काळात ज्या काही विधानसभा झाल्या त्यातली प्रामुख्याने बिहारच्या विधानसभांची निवडणुकीची जबाबदारी होती. अन्य काही राज्यांचं प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केलं आणि त्या ठिकाणी जमेल तेवढे यश पक्षाला मिळेल याची त्यांनी पूर्ण काळजी या सगळ्या कालखंडात घेतली होती. आता परत ज्या 2024च्या निवडणुका झाल्या त्यात त्यांनी काही आपल्याला तिकीट हवंय किंवा तिकीट मिळावं ह्याच्याकरता काही फार प्रयत्न केले नाही, त्याची चर्चाही झाली नाही. त्यामुळे आपली आत्ताची भूमिका ही दिल्लीतली आहे, राष्ट्रीय राजकारणातली आहे. एका अर्थी त्यांनी हे मान्य केलं आणि मला असं वाटतं की हा जो काही विवेक, संयम त्यांनी दाखवला त्याची फळं टप्प्याटप्प्याने त्यांना मिळत गेली. त्यामुळे तिकीट नाकारल्यानंतर बिथरण्यापेक्षा ते नाकारल्यानंतर आपल्या क्षमता काय आहेत, त्या क्षमतांच्या आधारे आपण पार्टीला काय देऊ शकतो असा विचार त्यांनी केला आणि त्यामुळे आज आता विनोद तावडे यांचं परत एकदा ते राष्ट्रीय सरचिटणीस झाले. अर्थात त्यांच्याकडे आता राज्यसभा त्यांना खासदार म्हणून निवडलं गेलं, ते तर अगदी स्वाभाविक होतं, ते होणारच होतं आणि ते याच टप्प्यात होणार होतं. म्हणजे त्याच्याकरता काही वेगळा अंदाज वर्तवायची गरज नव्हती. ते झाल्यानंतर परत एकदा ते सरचिटणीस होणार हेही निश्चित होतं. त्यामुळे ते सरचिटणीस झाले ही त्या अर्थाने बातमी नाहीये. बातमी अशी आहे की उत्तर प्रदेशचं प्रभारी म्हणून विनोद तावडे यांची नियुक्ती झालेली आहे. उत्तर प्रदेश हे भारतीय जनता पार्टीच्या देशभरातल्या राजकारणाकरता अतिशय महत्वाचं राज्य आहे. ते कुठल्याही पक्षाला, ते राष्ट्रीय पक्षाला तेच महत्वाचं असतं. तिथे खासदारांची संख्या जास्ती आहे हा केवळ मुद्दा नाही, तो आहेच, कारण शेवटी संख्या बळत पडतं. पण उत्तर भारतातलं एक राजकारणाची दिशा काही प्रमाणात देशाला देण्याची क्षमता उत्तर भारत काही बाळगून आहे. आणि अशा जिथे योगी मुख्यमंत्री आहेत तेही परत निवडून आलेले आहेत आणि योगींनी एक स्वतःचं काही एक वेगळं अस्तित्व तिथे सिद्ध केलेलं आहे. योगींच्यावरची होणारी टीका, योगींच्यावरची होणारी चर्चा या पलीकडे जाऊन योगी कार्यरत आहेत. म्हणजे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना ज्या प्रकारची टीका सहन करावी लागली त्याच प्रकारची टीका सेक्युलर, पुरोगामी, लिबरल, न्यू लेफ्ट, अर्बन, जे जे काही नाव घ्याल ते जे कोणी हिंदू भाजप विरोधक आहेत ते सगळे त्यांच्यावर करतायत. पण योगींचा रोडमॅप नक्की आहे आणि योगी तिथे कार्यरत आहेत. आता उत्तर प्रदेश महत्वाचं का, तर 2024च्या निवडणुकीत भाजपने 400 पारची घोषणा केलेली असताना मात्र उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला अपयश आलं, खासदार निवडून आले नाही. त्यावेळेची चर्चा आठवा. त्यावेळी असं म्हणणं होतं की मुळातच योगींच्या नावावर एक अपयश नोंदवलं जावं याकरता ही खेळी केली होती, ती पक्षांतर्गत होती. आता दुसरा संदर्भ असा आहे की जो स्वाभाविक आहे आणि ह्या चर्चा होणार, म्हणजे अशा कशा चर्चा करता असं म्हणून चालणार नाही. विरोधक, भारतीय जनता पार्टीचे विरोधक, आणि त्यामुळे स्वाभाविकच माध्यमांना बातम्या लागतात, माध्यम अर्थ काढणार, ते चुकीचे का बरोबर ज्यांनी त्यांनी ठरवावे, माध्यम विश्लेषण करणार. दोन मुद्दे नेहमी येतात की एक, गृहमंत्री आणि जे राष्ट्रीय अध्यक्ष माजी होते अमित शहा, ज्यांनी खरं म्हणजे पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून उत्तर प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवून पक्षाला दिला, महत्वाची भूमिका, ते पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत आहेत. आणि त्यांचे स्पर्धक कोण आहेत, तर महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशमधले योगी, हे दोघं स्पर्धक आहेत.
त्याच्यामुळे सगळं भाजपच्या सगळ्या कामाचं विश्लेषण करताना आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या आणि उत्तर प्रदेशच्या विश्लेषण हे दोन संदर्भ घेऊन विश्लेषण केलं तर असं काही नसतं. म्हणजे परत एक लक्षात घेतलं पाहिजे, प्रत्येकाला असं वाटणं की मी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान व्हावं, यात गैर काही नाही. स्वप्न, आकांक्षा, महत्वाकांक्षा हीच राजकारणात पुढे नेऊन टाकते. पण हे करत असताना त्या वेळची परिस्थिती काय, त्या वेळच्या राजकारणाची गरज काय, आणि ते सगळं करत असताना आपण जो विचार करतोय, आपल्या ज्या क्षमता आहेत, सर्व अर्थाने क्षमता, राजकारणात सगळ्या प्रकारच्या क्षमता लागतात. त्या क्षमतांच्या आधारे जो आपण विचार करतोय त्याला प्रत्यक्ष कृतीत आणण्याकरता परिस्थिती अनुकूल आहे की नाही, संघटना अनुकूल आहे की नाही, बाकी जे घटक आहेत ते हे सगळं विचार करायला लागतो. त्यामुळे त्या चर्चेचं काय करायचं सोडून द्या. पण अशा उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी विनोद तावडे यांची नियुक्ती होणं याचाच अर्थ आता पुन्हा विनोद तावडे सगळ्यांना आवडे हे सुरू झालेलं आहे. विनोद तावडे हे यांच्यावर जबाबदारी खूप मोठी आहे, कारण उत्तर प्रदेशमधले बरं असं आहे की योगींना सुद्धा पक्षांतर्गत विरोध आहेच आणि तो राहणार, कारण तिथल्या बाकी लोकांनाही वाटत असणार की आता कधीतरी आम्हालाही इथं मुख्यमंत्री व्हायला मिळालं पाहिजे, यांनाच का दरवेळी करता वगैरे वगैरे, आणि हे स्वाभाविक आहे. आमच्या किमान आम्हाला मुख्यमंत्री नाही तर मग आमच्या कार्यकर्त्यांना तिकीट द्या असं वाटणंही बरोबर आहे. दुसरं, उत्तर प्रदेशमधलं जे काही म्हणून समाजवादी पक्षाचं आणि त्याला जोडून असलेलं काँग्रेसचं आव्हान आहे ते योगींपेक्षा आम्ही अधिक चांगलं सांभाळू शकू असे वाटणारे तिथे काही घटक आहेत. जसं योगींच्या जमेच्या बाजू आहेत तसे काही जण योगींच्या काय बाजू चुकलेल्या आहेत तेही सांगणार आहेत. अशा उत्तर प्रदेशमध्ये, आणि परत एकदा उत्तर प्रदेश 2027 साली जर भारतीय जनता पार्टीने जिंकलं तर 2029चा लोकसभेचा अजेंडा सेट होईल. याचा अर्थ परत ते निकाल ठरतील, बदलतील असं होत नाही, पण एक दिशा मिळते आणि एक साधारणपणे देशातलं वातावरण, राजकीय वातावरण बदलायला मिळतं. त्यामुळे एका महत्वाच्या राज्याची जबाबदारी विनोद तावडेंना मिळालेली आहे. आता विनोद तावडेंना आपलं सगळं प्रकारचं कौशल्य पणाला लावून एकाच वेळी उत्तर प्रदेशची भारतीय जनता पार्टीची संघटना, कुठल्याही संघटनेत जसा एकोपा किमान समन्वय असतो तसे वाद विवाद स्पर्धा असूया हे सगळं असतं, हे सगळं सांभाळून ती संघटना अधिक एकसंघ करणं, अधिक सक्षम करणं, निवडणूक जिंकण्याकरता त्या संघटनेचं मनोधैर्य उंचावत नेणं. उत्तर प्रदेशमधलं जातीचंही राजकारण लक्षात घ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आणि त्या जातींचं म्हणून एक आपसातलं काही एक नेहमीच संघर्ष चालू असतो. अशा जातींच्या सगळ्या जातीची मोड बांधणं आणि किमान समन्वय जातींमध्ये करणं, आणि त्याच वेळी सरकार म्हणून जे काही व्यवस्था आहे त्याच्याविषयी थोडी एक या उरलेल्या काळातली म्हणजे निवडणुकीपर्यंत एक भूमिका ठीकठाक करणं अशी जबाबदारी आहे. त्याच वेळी उत्तर प्रदेश भारतीय जनता पार्टी, उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्रीय भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार याच्यात समन्वय राहील याचीही जबाबदारी त्यांना घ्यायची आहे. त्यामुळे परत एकदा विनोद तावडेंना एक खूप मोठी संधी मिळालेली आहे की आपल्या क्षमता सिद्ध करण्याची, सर्व पातळीवरती सिद्ध करण्याची आणि परत भाजपाला विजय करण्याची. याचा अर्थ काही विनोद तावडेंना कमिटमेंट आहे का की उत्तर प्रदेश जिंकून दाखवा, केंद्रीय मंत्री करतो, अशी काही कमिटमेंट नसेल. परंतु एक निश्चित लक्षात घेतलं पाहिजे की उत्तर प्रदेशमध्ये जे जे काही विनोद तावडे घडवतील आणि जे त्यांनी आत्ता जे सगळं त्यांचं कसब आहे ते पणाला लावून घडवलं तर तिथलं चित्र बदलेल. योगींचे म्हणजे पर्यायी भारतीय जनता पार्टीचे हात मजबूत होतील आणि भारतीय जनता पार्टीला एक मोठा विजय, आपण लक्षात घेतलं पाहिजे 4 मेचा पश्चिम बंगालचा विजय हा खूप मोठा विजय होता. त्याचे खूप अनेक अर्थ निघतात, त्याचे परिणाम देशात व्हायला लागले आहेत. परंतु जंतर मंतरवर जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या निमित्ताने देशातलं आज जे वातावरण आहे त्यामुळे नाही म्हटलं तरी केंद्र सरकारलाही फटका बसला आणि भारतीय जनता पार्टी आता एका बचावात्मक मोडमध्ये आहे. हे सगळं चित्र बदलण्याकरता आगामी विधानसभा हा एकच उपाय आहे, कारण राजकीय पक्षाचं यश निवडणूक जिंकण्यातच मोजलं जातं. म्हणजे राजकीय पक्षांनी विविध समाजहिताची कामं केली पाहिजेत का, तर ती केलीच पाहिजे. लोकांसाठी जागरूक राहिलं पाहिजे का, तर राहिलंच पाहिजे. नागरी समस्या सोडवल्या पाहिजे तर सोडवल्याच पाहिजेत. पण तरीही इतकं होऊन सुद्धा राजकीय पक्षाचं यश हा तो जिंकला की नाही यावर ठरतं. त्यामुळे उत्तर प्रदेश जिंकणं ही त्या अर्थाने आज भारतीय जनता पार्टीची गरज आहे. आणि परत एकदा असं आहे की अजून काही मोदींची प्रतिमा खराब झाली आहे असं काही नाहीये, मलिंद आहे, म्हणजे वातावरण आहे. आजही लोकांचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे, आजही अनुकूलता आहे, पण ती कन्सॉलिडेट करावी लागेल आणि ती परत एकदा मतपेटीतनं सकारात्मक दृष्ट्या सिद्ध करावं लागेल. हेच विनोद तावडे यांच्या पुढचं आव्हान आहे. त्यामुळे विनोद तावडेंना
भारतीय जनता पार्टीने एक मोठी संधी दिलेली आहे. ज्या विनोद तावडेंना 2019 साली ज्यांनी तिकीट नाकारलं त्याच विनोद तावड्यावर त्याच व्यवस्थेने खूप मोठी जबाबदारी टाकून एका अर्थाने राष्ट्रीय राजकारणातली महत्वाचं पाऊल त्यांना उचलण्याकरता आता चालना दिलेली आहे. हे सगळं आवाहन आणि हा सगळा उत्तर प्रदेश मधला जो काही एक राजकारणाचा पट आहे तो विनोद तावडे कसा हाताळणार हे पुढल्या काळात बघायला लागेल. आणि म्हणूनच परत एकदा विनोद तावडे पुन्हा एकदा आवडे अशी वाटचाल सुरू झाली आहे असं आपल्याला म्हणता येईल. मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.